उपमहापौरांना का आपण ह्या सगळ्या याच्यातून वगळतो? तर हे उपमहापौर पद हे शोभेचं बावलं बनता कामा नये. हे दहिसरवरून आम्ही इकडे मुख्यालयामध्ये येतो तर दररोज ह्या असमतल जे रस्ता आहे त्याचा आम्ही सामना करत होतो. जसो मोठ्या गाड्या उंच गाड्या असल्यामुळे आपली जम्पिंग होत असते. एका मुंबईच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाकडे जाईपर्यंत त्याची अडचण होते. त्यामुळे हे उपमहापौरांना निवासस्थान नसायला पाहिजेत. इव्हन आमचे विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर आहे त्यांनीच मुद्दा हा मांडला होता की संजय की उपमहापदासाठी आपल्याला निवासस्थान असायला पाहिजे आणि त्याची मागणी मी करते म्हणून. दहिसरवरून मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय गाठताना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा त्रास होतोय आणि याचसाठी दक्षिण मुंबईमध्ये मला एक घर असावं अशी मागणी मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी थेट आयुक्तांकडे केलेली आहे. माझ्यासोबत संजयजी आहेत. संजयजी, तुम्ही पत्राद्वारे मागणी केलेली आहे, नेमका तुमचा मुद्दा काय आहे आणि साधारण तुमचा किती वेळ प्रवासात खर्च होतोय? मी 25 जून 2026 रोजी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय अश्विनी भिडे यांना मी पत्र दिलं होतं. त्या पत्रामध्ये मी मागणी केली होती की मुंबई शहरामध्ये भायखळा जो आहे, राणीची बाग आपण म्हणतो, वीर जिजामाता उद्यान, तिथे आमच्या माजी अतिरिक्त आयुक्त सन्माननीय अश्विनी जोशी मॅडम आहेत, त्या तिथे त्यांचं निवासस्थान होतं आणि त्यांची बदली झाल्यानंतर ते निवासस्थान असंच रिक्त आहे. ते निवासस्थान असंच रिक्त पडून राहण्यापेक्षा ते मुंबई शहराच्या उपमहापौर आहेत त्यांच्यासाठी हे निवासस्थान आपण द्यावं अशा प्रकारची लेखी मागणी मी केली. याची कारणं लिहिलेली आहेत त्याच्यामध्ये. एक तर मी दहिसरवरून प्रवास करतो. दहिसरवरून 40 किलोमीटरचा प्रवास करून मी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयामध्ये शनिवार रविवार सोडून दररोज येत असतो. त्यामुळे माझे येताना ट्रॅफिक असेल तर 2.5 तास, जाताना 2.5 तास 5 तास जातात. ट्रॅफिक नसेल तर 2 आणि 2 4 असे 4 तास माझे वाया जातात. हे जर माझे प्रवासामधले 4 तास वाचले तर या मुंबई शहरातील जे नागरिक आहेत यांच्यासाठी ते मला वापरता येतील, त्याचा उपयोग करता येईल. आपण बघता माझ्या दालनामध्ये अनेक मुंबईकर इकडे सकाळपासून येत असतात. अनेक ठिकाणी मी व्हिजिट करत असतो. नालेसफाईच्या पूर्वी आपण पाहिलं असाल अनेक नालेसफाईंचा दौरा आपण केला. त्यानंतर काही दुर्घटना झाली. चेंबूरच्या इथे मेनॉल्समध्ये एक व्यक्ती इसम पडला. त्याच्या अगोदर ती बस पडून स्कूल व्हॅनवरती वेहान नावाचा एक विद्यार्थी त्याचं निधन झालं. अनेक विद्यार्थी पडले. अनेक घटना होतात. त्या ठिकाणी तातडीनं महापौरांना उपमहापौरांना जावं लागतं. अशा वेळेला आपण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असू तर पटकन पोचू शकतो. हा एक त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि दुसरं म्हणजे जे आता दहिसरवरून आम्ही इकडे मुख्यालयामध्ये येतो तर दररोज ह्या असमतल जे रस्ता आहे त्याचा आम्ही सामना करत होतो. जसो मोठ्या गाड्या उंच गाड्या असल्यामुळे आपली जम्पिंग होत असते. त्यामुळे पाठीचे त्रास, मानेचे त्रास हे होतात. माझ्यासकट हे मुंबईकरांचाही हा प्रश्न आहे आणि ह्यासाठी मी माननीय आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र दिलं होतं की मुंबई शहरातील रस्ते हे आपण समतल करावेत आणि त्यांनी ते मान्यही केलं. आणि ह्या पावसाळ्याच्या नंतर हे मुंबई शहरातील रस्ते त्याचं सरफेसिंग करून गुळगुळीत करण्यात येतील अशा प्रकारचं त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये दिलेलं आहे. पण सर, तुम्ही ज्याप्रमाणे म्हणालात की रस्त्यांमुळे त्रास होतो, समतोल रस्ते नाही आहेत. एकनाथ शिंदेंनीच त्यांच्या एका मुलाखतीदरम्यान सांगितलेलं होतं की येत्या 2 वर्षात मुंबईतल्या रस्त्यांवरती एकही खड्डा दिसणार नाही. आणि आता स्वतः तुम्ही उपमहापौर आहात आणि या संदर्भातला मुद्दा उपस्थित केला आहे. रोज हजारो मुंबईकर बस असेल, ट्रेन असेल किंवा अगदी रस्त्यावरून सुद्धा प्रवास करतायत. खाजगी वाहनं असतील किंवा सार्वजनिक वाहनं असतील, याने प्रवास करतायत. सर्वसामान्य मुंबईकरांना रोज हे हाल सहन करावे लागत आहेत. त्याबद्दल काय? बघा, मी मुंबईकर आहे आणि मीही हाल सहन केलेले आहेत. मी काही आताच उपमहापौर झालो आणि गाडीत बसलो असं नाही. मी नगरसेवक असताना, नगरसेवक होण्याच्या पूर्वी सामान्य नागरिक म्हणून या रस्त्यावरनं प्रवास केलेला आजही करतो. आणि हे मुंबईकरांचाच प्रश्न आहे आणि तो मी इथे त्यांची बाजू या ठिकाणी प्रशासनाच्या समोर मांडतो. मुंबई शहरामध्ये जे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आपण पाहत आहे, आता 70-75% रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत. आणि ह्याचं सर्व श्रेय तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ते मुख्यमंत्री असताना फेज 1 आणि फेज 2चं टेंडर काढलं होतं सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्त्याचे. आता मला वाटतं एक साधारणतः 150 ते 250 किलोमीटरचे रस्ते हे राहिलेले आहेत सिमेंट कॉन्क्रीट करण्याचे. ते
ह्या फेज 3मध्ये पूर्ण होतील. त्यामुळे 100% जे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करायचं जो उद्देश होता तो पूर्ण होईल. परंतु मलाही प्रशासनाला प्रश्न विचारायचा होता की दहिसरपासून दोन्ही उपनगरापासून आपण मुंबईकडे येणारे जे रस्ते आहेत याच्यावरचे जे ब्रिज आहेत त्याच्या खालचे जे डांबरीकरणाचे रस्ते आहेत हे आपण नीट ठेवले पाहिजेत. याच्यावरती आपण जे खड्डे पडत आहेत ते आपण त्याचे पॉटल्स भरण्याचे आपण टेंडर्स करतो आणि हे सरफेसिंग रीट आणि परदेशामध्ये किंवा इतर ठिकाणी आपण चांगले रस्ते गुळगुळीत रस्ते देतो तर मुंबईकरांना तुम्ही एवढा मुंबईकर तुम्हाला टॅक्स देतात तर त्यांच्यासाठी एवढे चांगले रस्ते आपण बनवायला पाहिजेत असं मी पत्र आयुक्त मॅडम यांना दिलं होतं आणि त्यांनी ते मान्य केलं की मुंबई शहरातील रस्ते पावसाळ्याच्या नंतर आपण समतल करू. पण सर याच्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता लोकल आहेत, रिक्षा, टॅक्सी, BST सेवा, त्याच्यासोबतच मोनो आणि मेट्रोसुद्धा आहेत, तरीसुद्धा रस्त्यावरची जी वाहतूक कोंडी आहे ती काही कमी होत नाही आहे. सकाळ संध्याकाळ कार्यालय आणि घर गाठताना मुंबईकरांना मात्र या वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. 100% माझी विनंती राहील मुंबईकरांना की आपण पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग केला पाहिजे आणि त्याच्यासाठी मुंबईकरांसाठी आता जवळजवळ 5,000 नवीन बसेस आपण केंद्र शासन राज्य शासनाच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होत आहेत. त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट जर आपण वापर केला तर मुंबईकरांच्या खाजगी ज्या काही वाहन आहेत ते त्याचं प्रमाण कमी होईल आणि आज एका घरामध्ये ज्यांच्याकडे उपलब्ध आहेत एक 3-3, 4-4 खाजगी वाहन आहेत, 2 व्हीलर आहेत, 4 व्हीलर आहेत. त्यामुळे एक माणूस एका 4 व्हीलरमधून जर जात असेल तर ती वाहनांची संख्या वाढणार. याच्यावरती आपल्याला मुंबईकरांना नियंत्रण आणावं लागेल आणि हे ट्रॅफिक कमी होण्याच्या दृष्टीने राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिका आपण पाहत आहे की नवीन ब्रिज आपण बनवतो आहेत, भुयारी रस्ते बनवतो आहेत, मेट्रोची कनेक्टिव्हिटी वाढते आहे, मेट्रो अंडरग्राऊंड आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे. अजूनही प्रोजेक्ट जे आहेत मोठमोठे 2029-30च्या दरम्यानी पूर्णत्वास गेल्याच्यानंतर मुंबई शहरामधली जी काही ट्रॅफिक आहे ही कमी होईल. दुसरी सर्वात गोष्ट अशी एका बाजूने होते की 4थी मुंबई पालघर वाढवण या बाजूला आपण विकसित करतो आहे राज्य शासन आणि ती जर विकसित झाली तर मुंबईमध्ये येणारा जो काही नागरिकांचा प्रवाह आहे तो कमी होईल आणि याच्यामुळे मुंबई शहराची ट्रॅफिक कमी होईल. 5 वर्षामध्ये मुंबईचं चित्र 100% बदललेले दिसेल आणि ते बदलण्यामध्ये आम्ही मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक विश्वसनीय आणि आमचा खारीचा वाटा असेल असं अभिमानाने सांगू. सर तुम्ही जी मागणी केलेली आहे की महापौरांप्रमाणेच उपमहापौर यांना सुद्धा घर असायला हवं मुंबईमध्ये, तर याआधी मागणी अशी कोणी केली होती की तुम्हीच पहिले उपमहापौर आहात की ज्यांनी प्रशासनाकडे महापालिकेच्या ही घरासंदर्भातली मागणी केलेली आहे? नाही, याच्यापूर्वीच्या उपमहापौरांनी निवासस्थानाबद्दल मागणी केलेली माझ्या ऐकिवात नाही, परंतु मला याची जाणीव वाटली आणि आवश्यकताही वाटली की मलाच असं नाही की माझ्या नंतर येणारे उपमहापौर कुठच्याही पक्षाचे असतील त्यांच्यासाठी ही निवासस्थान असायलाच हवं. कारण उपमहापौर देखील महापौरांच्या आणि आयुक्तांच्या लेवलचंच काम करतात, त्यांच्यासारखेच मुंबई शहरामध्ये फिरतात, दुर्घटना होतात तिथे पोचतात, वेगवेगळ्या प्रकारच्या नालेसफाई असेल, कचऱ्यांची व्यवस्था असेल, नागरिकांचे प्रश्न असतात तिथे भेटी देतात, दुर्घटना घडतात तिथे धावत जातात आणि अशा वेळेला मुंबईच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाकडे जाईपर्यंत त्याची अडचण होते. त्यामुळे हे उपमहापौरांना निवासस्थान नसायला पाहिजे. त्याचं दुसरं एक कारण सांगतो तुम्हाला की मुंबई महानगरपालिकेच्या प्रोटोकॉलप्रमाणे आपण जर बघितलं तर मुंबई शहराचं प्रथम नागरिक हे मुंबई महानगरपालिकेचं महापौर असतात, द्वितीय नागरिक हे उपमहापौर असतात आणि तो मान आणि सन्मान मुंबई महानगरपालिकेच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये उपमहापौरांना दिला जातो. त्यानंतर आयुक्त, मग अतिरिक्त आयुक्त. एवढं सगळं आपण मानत असताना अतिरिक्त आयुक्तांना आणि आयुक्तांना घर आहेत, उपमहापौरांना बंगला हा पहिल्यापासूनच आहे. जर असं असेल तर उपमहापौरांना का आपण ह्या सगळ्या याच्यातून वगळतो? तर हे उपमहापौर पद हे शोभेचं बावलं बनता कामा नये आणि ते मी इथे उपमहापौर झाल्यापासून मी माझ्या कामाने दाखवून दिलेलं आहे आणि आयुक्त मॅडमना देखील मान्य आहे, महापौरांना देखील मान्य आहे. इव्हन आमचे विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर आहे, त्यांनीच मुद्दा हा मांडला होता की संजय की उपमहापदासाठी आपल्याला निवासस्थान असायला पाहिजे आणि त्याची मागणी मी करते म्हणून. मुंबई शहरात अमुक ठिकाणी अशी निवासस्थान आहेत, मी मागणी करते. म्हणजे सर्वच पक्षाच्या मंडळींचं म्हणणं आहे की उपमहापौरांना हे निवासस्थान, कारण उद्या भविष्यामध्ये
UBTचा उपमहापौर होऊ शकतो, उद्या काँग्रेसचा उपमहापौर होऊ शकतो, उद्या भारतीय जनता पार्टीचा उपमहापौर होऊ शकतो. सर्वच पक्षांच्या ज्या पक्षाची मेजॉरिटी असेल, सत्ता असेल, त्या पक्षाच्या उपमहापौरांना तिथे ते निवासन उपलब्ध होऊ शकते. सर, तुम्ही म्हणालात की 25 तारखेला तुम्ही हे पत्र दिलेलं आहे. आज 13 तारीख आहे. तुम्हाला अजून काही उत्तर आलेलं आहे का? आणि जर तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर आलं नाही तर तुम्ही थेट आता शिंदेंकडे हा मुद्दा मांडणार का? कारण नगरविकास खातं हे त्यांच्याकडे आहे. नाही, आपल्या माध्यमातून शिंदेसाहेबांकडे हा विषय पोचायलाच असेल. परंतु मला मी सकारात्मक आहे की माननीय आयुक्त मॅडम यासाठी चांगला विचार करतील. कारण हे काही व्यक्तिशः मला त्यांनी निवासस्थान कायमस्वरूपी देण्याचा विषय नाही आहे. हे जोपर्यंत मी उपमहापौर पदावरती असेल तोपर्यंत ते माझ्यासाठी उपयोगात येईल, दुसरं येईल त्याच्यासाठी येईल. त्यामुळे आयुक्त मॅडम याचा सकारात्मक विचार करतील आणि आपण सर्व प्रसारमाध्यमाने हा मुद्दा एवढा लावून धरला आहे, त्याला नक्कीच यश मिळेल. धन्यवाद संजयजी. मुंबईचे उपमहापौर संजय घाडी माझ्यासोबत होते. आणि हा जो मुद्दा आहे की मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय गाठताना दहिसरवरून मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडीचा सामना ह्या प्रवासादरम्यान करावा लागतोय, त्यामुळेच आता आयुक्तांकडे केलेली संजय घाडी यांनी जी मागणी आहे ती पूर्ण होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट.